आपण ज्यावेळेस परीक्षेसाठी जातो तर आपण अभ्यास करून जातो आणि अभ्यासाच्याच बाबतीमध्ये पुस्तकांचा अभ्यास करून जातो. आपण परीक्षा पद्धतीचा अभ्यास करताना मला असं वाटतं की जे लोक परीक्षा पद्धतीचा अभ्यास करण्यामध्ये कमी पडत आहेत त्याच विद्यार्थ्यांना यशापासून मुकावं लागतं असं मला वाटतं. उद्या स्पर्धा परीक्षा करायची झाली किंवा त्या स्पर्धा परीक्षेच्या जगात आल्यानंतर की तुम्ही या 4 गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे नको करायला. तर आपल्याला 100 प्रश्नांपैकी 100 मार्क्स नसतात मिळवायचे. आपल्याला मेरिटसाठी जितके मार्क्स मिळवायचे, कोणती गोष्ट इगोवरती घ्यायची, कोणती गोष्ट इगोवरती घ्यायची नाही आणि पेपरला तिथं प्रेशर कसा मॅनेज करायचा, 1 तास कसा मॅनेज करायचा, या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. जे विद्यार्थी आज त्या मेरिटमध्ये नाही बसू शकले की ते मेन्ससाठी नाही क्वालिफाय झाले, अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील? तुम्ही मार्गदर्शन न घेताही होऊ शकता, परंतु मग त्यामध्ये तुमच्या आयुष्यातली ऐन उमेदीची 2 ते 3 वर्ष तुम्हाला वायाला घालवावी लागतात. जसं की माझ्या बाबतीमध्ये झालं. एक छोटासा एक्झाम्पल आहे की दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो, तर दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला सुद्धा आई जायची नाही, कारण का तर तिच्या सोबतच्या लेडीज आहेत तर तिला विचारायचे तुषारचं काय चाललंय, रोल ऑफ सोसायटी. रोल ऑफ सोसायटी, आणि हा रोल सोसायटी खूप छान रीतीने पार पाडते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉडकास्ट मध्ये आज आपण तुषारला भेटणार आहोत. तुषार रामदास शिंदे, राज्यसेवा 2023, ARTO क्लास 1. तुषारचा जो प्रवास आहे आणि त्याचबरोबर जे आहे आगामी काळामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणार आहेत त्यांना तुषार काय सांगणार आहे ते आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. सो तुषार, तुझं खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम. त्यातल्या त्यात जे आहे की पॉडकास्ट मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. तुझा जो प्रवास आहे किंवा ओव्हरऑल जे आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये जी स्थित्यंतर आहे ते आपण जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये तुषारने एक धाडसी निर्णय घेतला होता. तो निर्णय असा होता की इंजिनिअरिंग नंतर एक मिळालेला चांगला जॉब, एक चांगलं करिअर प्रायव्हेट सेक्टरचं, ते त्यांनी गिव्हअप केलं आणि तो स्पर्धा परीक्षेकडे वळला. सो नेमकं असं काय घडलं होतं तुषार की तू स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला? मी इंजिनिअरिंग केल्यानंतर सगळ्यात प्रथम रांजणगाव या ठिकाणी फिएट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जॉबला लागलो होतो. माझं स्वतःचं एज्युकेशन लोन स्वतः मला बँकेमध्ये भरायचं होतं आणि त्यासाठी मग आर्थिक गोष्ट मिळवण्यासाठी मी त्या ठिकाणी जॉब केला. परंतु जॉब करत असताना काही गोष्टी मला जाणवत होत्या की तोचपणा त्या खाजगी क्षेत्रामध्ये होता आणि त्याचबरोबर माझे इंटरॅक्शन जे आहे आमच्या कुटुंबातीलच समीक्षाताई गोखलेच्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याशी झालं होतं. तर माझ्या अकॅडमिक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना ज्ञात होतं. तर त्या म्हणाल्या की तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांची या क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये येण्याची गरज आहे. आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या की प्रशासकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर लोकांशी होणारा कॉन्टॅक्ट, त्याचबरोबर आपल्या जे काही स्किल्स असतील की जे काही ज्ञान असेल याचा वापर आपण पब्लिकच्या समस्या सोडवण्यासाठी वापर करू शकतो. तर माझ्या अनालिटिकल स्किलसाठी ते बेस्ट असेल असं त्यांनी मला सल्ला दिला. आणि मग त्यांनी सल्ला दिल्यानंतर खूप काळ मी त्याच्यावरती विचारमंथन करत होतो. 1 महिन्यावर कंपनीमध्ये जॉब करायचं की सोडायचं ह्या डायलेमामध्ये होतो. आणि शेवटी आई अण्णांशी विचार केला, चर्चा केली. त्यांनी सांगितलं तू सोडशील जॉब तर आम्ही तुझ्यासोबत आहोत, म्हणजे तू जे काही निर्णय घेशील त्याच्यासोबत आहोत. आणि आमची पण इच्छा आहे की आपल्या गावातले जसे प्रशासकीय अधिकारी सिलेक्ट झालेले आहेत तसंच आमचाही मुलगा जो ज्याचा अनालिटिकल स्किल आणि त्याचबरोबर अकॅडमिक स्ट्रॉंग राहिलेला आहे तर त्याने देखील प्रशासकीय परीक्षांचा अभ्यास करावा. मग ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मग मी पण जॉब सोडायचा निर्णय घेतला होता त्यावेळेस. ओके. जेव्हा तू पहिल्यांदा आई अण्णांना हे सांगितलंस की मला आता जॉब सोडायचा आहे, त्यावेळेची पहिली रिएक्शन काय होती त्यांची? आणि 2023चा रिझल्ट आल्यानंतरची पहिली रिएक्शन काय होती? तर जॉब सोडलं त्यावेळेस त्यांची इच्छा अशी होती की मी करायलाच पाहिजे प्रशासकीय क्षेत्रामध्ये, म्हणजे करिअर करायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्यासाठी तो निर्णय हा योग्य होता असं मला वाटतं. आणि त्यावेळेस त्यांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यावेळेस दिलेला होता. परंतु जसा जसा कालावधी जात गेला होता, ती पेशन्सची, संयमाची परीक्षा होती. ही परीक्षा माझीच नव्हती तर त्यांची देखील परीक्षा होती. कारण जसं जसं काळ जात गेला तर 6 वर्ष लागले मला हा फायनल निकाल येण्यासाठी. 2018 जॉब सोडला होता आणि 6 वर्षांनंतर मला त्या परीक्षेमध्ये यश मिळालं होतं. खूप सारी स्थित्यंतरं होती, खूप वेळा आलेलं अपयश होतं. अगदी STI मध्ये 0.75 गुणांनी 2021ला माझी पोस्ट गेलेली होती. वेटिंग लिस्ट शेवटची लागली तेव्हा 0.75 गुणांनी मी त्याच्यातून आउट राहिलेलो होतो. त्यानंतर 2022च्या ग्रुप सी मध्ये इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या 6 जागा आल्या होत्या, तेव्हा पण माझी 2 रँकने पोस्ट फुटलेली होती. त्यानंतर आता 2023 मध्ये PSI ची मेन्स दिली मी आणि त्या PSI च्या मेन्स मध्ये चांगला स्कोर होता, परंतु फिजिकल
म्हणजे करता येत नाही, कारण मी राज्यसेवा फोकस होती माझी, एक क्षेत्र टार्गेट केलेलं होतं, त्यामुळे मग त्याला चांगला स्कोर येऊन पण मी तिथे गेलो नाही. आणि स्कोर माझा 142.25 स्कोर होता, जो की STIचा मेरिट सुद्धा क्रॅक करत होता, परंतु प्रिलिम्स नव्हती, त्यामुळे तिथे सुद्धा माझी पोस्ट गेली. 2022ची राज्यसेवेची मुलाखत दिली, त्याच्यामध्ये मला थोडंसं अपयश आल्या कारणामुळे मी तिथेही पोस्टवरून मला मुकावं लागलं. आणि 2023ची जी परीक्षा होती आणि 2022चा जो निकाल होता, तो 22चा निकाल आणि 23ची परीक्षा ह्या सोबत आलेल्या होत्या. माझ्याकडे 11 तारखेला मी मुलाखत देऊन आलो, माझ्याकडे 7 ते 8 दिवस शिल्लक होते, परंतु 2023 मध्ये 303 जागा आलेल्या आणि RTOच्या पोस्ट ह्या फक्त मेकॅनिकल मुलांसाठी त्याच्यामध्ये एलिजिबल केलेलं होतं. तर माझ्यासाठी ती एक मोठी संधी होती. तर जेव्हा मी 2022ची निकाल जो होता लागणार होता, ही गोष्ट मला माहित होती की आता जस्ट आपण मुलाखत देऊन आलो आहे, याचा निकाल पण लागणार आहे, याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो. जर आपल्या बाजूने निकाल आला, आपल्याला जर पोस्ट मिळाली, तर आपण ही परीक्षा सिरियसली देणार नाही. आणि जर निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, जर काही आपल्याला पोस्टमध्ये अलीकडे पलीकडे झालं, तर त्यामध्ये आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट करून आपण परीक्षेमध्ये चांगला परफॉर्म करणार नाही. तर मी माझ्यासोबत जे कॅन्डिडेट्स होते किंवा माझे पेरेंट्स होते, हे सगळ्यांना सांगितलं होतं की मला निकाल सांगायचा नाही. मी 7 ते 8 दिवस शांत चित्ताने एकाग्रतेने अभ्यास केला. नेव्हर गिव्ह करायचं, म्हणजे अजिबात गिव्ह करायचं नाहीये मला. तर मी ह्या शेवटपर्यंत ह्या परीक्षेला फाईट करत राहील, अशा पद्धतीने मी याच्यामध्ये ट्राय केला. 2023ची परीक्षा दिली आणि म्हणजे याच्यावरती बरेच जण विश्वास पण नाही ठेवत आहेत. मी राज्यसेवा 2022चा अंतिम निकाल हा परीक्षेचा GS4चा पेपर झाल्यानंतर जेव्हा मी घरी आलो, मामाच्या घरी थांबलेलो होतो, तर तिथे आल्यानंतर मला तो निकाल मी PDF पाहिले. त्याच्या आधी माझ्या सेंटरवरती माझे मित्र होते, त्यांनी सांगितलं की तुझं झालेलं नाहीये. तर त्यावेळेस मला काहीच नव्हतं वाटलं. आणि आमच्या ग्रुपमध्ये साधारणपणे 10 जणांचा आमचा इंटरव्ह्यूचा ग्रुप होता, त्यातल्या 8 जणांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि आम्ही दोघे राहिलेलो होतो. तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद होता की माझ्यासोबतचे जे झालेले विद्यार्थी आहेत ह्यांचं सिलेक्शन झालं, याचा मला आनंद होता. तर मी ज्यावेळेस मामाच्या गावावरून घरी जात होतो, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी रस्त्याने एकटा रडत चाललेलो होतो. पण ह्या गोष्टीचं कुठेतरी चीज झालं. आणि त्यानंतर 2023 मध्ये मला जेव्हा पोस्ट मिळाली, की आई वडिलांना त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर रोखला नाही. कारण 6 वर्षांचा जो पेशन्स आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण अभ्यास करत असतो, आपल्याला माहिती असतं आपण अभ्यास करतोय, आपण कधी ना कधी आपण त्याच्या जवळ जाणार आहोत. कारण थोड्या मार्कांनी जर हुलकवणी मिळते, एकदा नाही तर ती कंटिन्युअसली मिळते, तर आज ना उद्या कधीतरी आपल्याला यश मिळणार आहे. परंतु ही गोष्ट जेव्हा आईच्या बाबतीत सांगायचं झालं तर आई कार्यक्रमांना सुद्धा जायची नाही. आमच्या तिथं एक छोटासा एक्झाम्पल आहे की दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो, तर दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला सुद्धा आई जायची नाही. कारण का तर तिच्या सोबतच्या लेडीज आहेत, तर तिला विचारायचे तुषारचं काय चाललंय, मग सांगताना काय सांगणार, म्हणजे इथपर्यंतची कंडिशन होती. म्हणजे सिलेक्शन झालं, रोल ऑफ सोसायटी. रोल ऑफ सोसायटी, आणि हा रोल सोसायटी खूप छान रीतीने पार पाडते. तर त्यावेळेस मग जेव्हा सिलेक्शन झालं, तर आज ते ज्या ज्या ठिकाणी जाते, तर त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप आनंदाची असते. त्यांना मिळणारा जो सन्मान आहे, बहुमान आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की 6 वर्ष जरी लागले तरी पण मी या 6 वर्षांमध्ये त्यांना जे अपेक्षित होतं ते मी करून दाखवलं आणि त्यांच्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरलो, त्याचा मला आनंद वाटतो. स्पर्धा परीक्षेतला जो संघर्ष आहे तो फक्त त्या विद्यार्थ्याचा नसतो, तो त्याच्या कुटुंबाचा सुद्धा संघर्ष आहे. आणि तू याच्यामध्ये जे संदर्भ दिलेस की समजा 0.75 ने रिझल्ट गेला आहे, खूप कमी मार्कांनी बरेच रिझल्ट. बरोबर. आता जर आपण 2024चे प्रलमचे जर निकाल आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, तर मेरिट खूप शूट झालेलं आहे. अशा याच्यामध्ये पण चांगला अभ्यास असणारे कितीतरी विद्यार्थी जे आहेत, जे विद्यार्थी आज त्या मेरिटमध्ये नाही बसू शकले, की ते मेन्स साठी नाही क्वालिफाय झाले, अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील? आता जो माझा म्हणजे आता 2024चा जो अटेम्प्ट होता, हा राज्यसेवेचा 6वा अटेम्प्ट, 19 पासून 24 पर्यंतचा 6वा अटेम्प्ट मी दिला. आता नुकतीच मुख्य परीक्षा पण दिली आणि 29 तारखेलाच आमचा अंतिम निकाल देखील जाहीर झाला होता. आणि 29 तारखेलाच आमचा GS4चा आणि ऑब्जेक्टिव्हची शेवटची पॅटर्नची एक्झाम जी होती ती संपली होती. तर मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांचं काय चुकतं यावरती आपण पहिल्यांदा फोकस करूयात. आपण ज्यावेळेस परीक्षेसाठी जातो तर आपण अभ्यास करून जातो आणि अभ्यासाच्याच बाबतीमध्ये पुस्तकांचा अभ्यास करून जातो. आपण परीक्षा पद्धतीचा अभ्यास करताना मला असं वाटतं की जे लोक परीक्षा पद्धतीचा अभ्यास करण्यामध्ये कमी पडत आहेत त्याच विद्यार्थ्यांना यशापासून मुकावं लागतं असं मला वाटतं. तर परीक्षा पद्धती जी आहे, आपण इकॉनॉमिक्समध्ये एक संदर्भ आहे, जशी डिमांड आहे तसाच पद्धतीचं जर सप्लाय राहिलं तर त्यामध्ये बॅलन्स असतो. तर जशी एक्झामची डिमांड आहे आणि एक्झामची डिमांड असताना तुम्ही त्याच पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच त्या रेसमध्ये जिंकू शकता. म्हणजे
एक्झाम्पल सांगायचं झालं तर इकॉनॉमिक्समध्ये समावेशनाच्या योजनांचा संदर्भ आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहे राज्यसेवेच्या. परंतु आपण जर जे मेन्सचे टॉपिक आहेत ते आपण प्रिलिम्सला करत बसलो तर ज्या योजनांवरती क्वेश्चन्स येणार आहेत त्याच्यापासून आपल्याला परावृत्त व्हावं लागतं आणि त्याला वेळ कमी पडतो, सिलेबस मॅनेज होत नाही. भरपूर गोष्टी आहेत आणि सगळ्या प्रकारचे सिलेबसचे जे पुस्तकं आहेत आणि सगळ्या गोष्टी विषयांचं एकत्रीकरण आहे या पूर्व परीक्षेमध्ये करावं लागतं. तर ही शेवटच्या टप्प्यामध्ये जो डायलेमा क्रिएट होतो त्यामुळे एक प्रेशर क्रिएट होतो परीक्षेचा आणि जसं जसं तुमचा कालावधी परीक्षेमध्ये वाढतो तसं तसं तुमचं एज पण वाढलेलं असतं, जबाबदारी येत असते आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ह्या गोष्टी निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात आणि याचा रोल मला असं वाटतं की परीक्षेमध्ये अपयश येण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. कारण अपयशी होणारे जे विद्यार्थी आहेत आणि यशस्वी होणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये एक व्हेरी फाईन लाईन आहे. म्हणजे त्यांच्याकडे जी गोष्ट आहे ती दोघांकडेही सेम आहे, फक्त त्यांचं एक्झिक्युशन चुकतं. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल जर मास्टर सचिन तेंडुलकरचं जर एक्झाम्पल घेतलं तर सचिन तेंडुलकर सेंचुरी पण मारतो आणि कधी कधी शून्यावरती पण बाद होतो. म्हणजे याचा अर्थ असं नाही की ही इज नॉट अ ग्रेट प्लेअर. म्हणजे ह्याच बाबतीत आपण जर कम्पेअर करायचं झालं तर अपयशी होणारे विद्यार्थी जे असतील ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, अभ्यास पण सारखाच असतो, फक्त एक ग्रे लाईन जी आहे ही आपल्याला क्रॉस करायची आहे. त्यासाठी स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे आणि तो विश्वास आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीजने येतो. आपल्याला गाईड करणारे जे लोक असतात त्यांच्यावरच्या पूर्ण विश्वासाने येतो. मग ते त्या गोष्टीवरती विद्यार्थ्यांनी फोकस करावा असं मला वाटतं. तुषारने आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की आता बऱ्याचदा काय होतं की प्रिलिम्स असेल, मेन्स असेल किंवा फायनल इंटरव्ह्यूचा जो निकाल असतो त्याच्यामध्ये जर आपला रिझल्ट नाहीये मग त्या केसमध्ये बऱ्याचदा जे आहे बरेचसे कॅन्डिडेट खूप बॅक फुटले जातात. मूळ मुद्दा असा आहे की हे का घडतंय तर याच्यावर थोडा फोकस होणं फार गरजेचं आहे की जे एक्झिक्युशन प्रॉपरली झालं पाहिजे, परीक्षा पद्धती समजून घेणं तो एक फार महत्वाचा याच्यामध्ये फॅक्टर असतो बघा. आणि बुक्स वाचण्याबद्दलचा जो एक कन्सर्न आहे म्हणजे त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे ते म्हणजे काय की आपण आज जे पुस्तकं वाचतो बघा तर जे PYQs असतात बऱ्याचदा जो फ्रेशर असतो त्या फ्रेशरला असं वाटतं की ह्या पुस्तकातून समजा प्रश्न येऊन गेलेले आहेत. बऱ्याचदा ते PYQ जे असतात तो प्रश्न ज्या वेळेस आला त्याच्यानंतर तो डेटा त्या पुस्तकामध्ये इन्क्लूड झालेला आपल्याला आढळतो. म्हणजे याचं एक चांगलं एक्झाम्पल जे आहे ना 2012ची जी UPSC प्रिलिम्स होती त्या 2012च्या UPSC प्रिलिम्स मध्ये गौतम बुद्धांच्या भूमिस्पर्श मुद्रेचा एक प्रश्न होता आणि तो ऍक्च्युली ओल्ड NCERT आहे आर्ट अँड कल्चरचं. ते आता ते ऍक्च्युली झेरॉक्स मिळतं त्याची किंवा ऑनलाईन पण मिळतं, ते आता नाही आहे सिलेबसला. तिच्यामध्ये एका पेजवरच ती स्टोरी होती सगळी, स्टोरी ऑफ मार अँड भूमिस्पर्श मुद्रा सगळं, तिथून तो सोर्स होता. पण नंतर जे काही वेगवेगळे पब्लिकेशन्स मार्केटमध्ये आहेत त्यांनी काय केलं की सरळ गौतम बुद्धांची समज त्यांच्या जे जेवढ्या मुद्रा असतील ते सगळे छापून टाकले पुस्तक. तसं बघायला गेलं तर सोर्स तो आहे, तिथून तो प्रश्न उचलतो. त्यामुळे ती एक गोष्ट खूप मॅटर करते बघा. दुसरा एक तिच्यातला एक फार महत्वाचा एक मुद्दा असा आहे की तुषारचं अकॅडमिक्स खूप छान होतं बघा. म्हणजे मार्क्स जे आपण बघतो अकॅडमिक्स मध्ये आपल्याकडे एक सिम्पल ट्रेंड आहे की किती मार्क्स मिळाले, सो ते एकदम म्हणजे 90 प्लस असा सगळा तो आधीपासूनचा हे आहे. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने. मला सांगितलं का त्याचं अकॅडमिक जर खूप स्ट्रॉंग असलं तर मग त्याला काही एज मिळते का स्पर्धा परीक्षेमध्ये? तर ह्या गोष्टीवरती बोलणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहा, शेवटी ही रिलेटिव्ह स्पर्धा आहे. 300 आता माझ्या 303 जागांच्या राज्यसभेचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात. किती समजा 2-2.5 लाख 3 लाख मुलं प्रिलिम्सचा फॉर्म भरतात. त्यानंतर सिरियस कॅन्डिडेट आपण जर पकडले तर 50,000 ते 7,000 सिरियस कॅन्डिडेट्स आहेत. त्यांना मिळणारा वेळ आणि हा वेळ सगळ्यांसाठी सेम असणार आहे. त्यानंतर पास होणारे कॅन्डिडेट्स असणारे जवळपास 5,000 ते 5,500 अप्रॉक्स आकडा सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर मेन्सला 927 का 40 अशा म्हणजे रेंजमध्ये, मला एक्झॅक्ट आकडे आठवत नाहीयेत, त्या रेंजमध्ये मुलं इंटरव्ह्यू साठी पात्र होणार आहेत. तर आपण जेव्हा सेम ग्राउंडवरती खेळतो तर अकॅडमिक ज्याचं स्ट्रॉंग आहे, आपण काय म्हणजे असा एक समाजामध्ये प्रचलित आहे की ठीक आहे तुम्ही अकॅडमिक स्ट्रॉंग नसलं तरी सुद्धा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही पास होऊ शकता. येस, आय एम ऍग्री विथ इट. बट ज्या वेळेस अकॅडमिक स्ट्रॉंग असणारा विद्यार्थी तुमच्यासोबत कम्पीट करतोय त्यावेळेस ग्रास्पिंग पॉवर जी आहे, ही ग्रास्पिंग पॉवर आणि त्याच्या अनालिटिकल स्किल्स जे असतात हे आपल्याला नक्कीच कुठेतरी एज देतात. कारण त्याचा जो प्रवास आहे हा पहिल्यापासूनचा म्हणजे अगदी 10वी 12वी पासून त्याने त्याच्यावरती काम केलेलं असतं. शेवटी
ही जी परीक्षा आहे ही मानसिकतेची परीक्षा आहे, ही संयमाची परीक्षा आहे, ही याच्यामध्ये बुद्ध्यांक सुद्धा खूप मॅटर करतो. कारण परीक्षेमध्ये आता राज्यसेवेमध्ये सीसॅट क्वालिफाय केलेलं आहे, परंतु बाकीच्या ज्या ग्रुप बी ग्रुप सीच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स आहे. तर मॅथ्समध्ये पहा, ज्यांचं अकॅडमिक्स छान आहे 10वी-12वी त्यांना चांगले गुण येताना दिसतात. मग ही एज कुठेतरी मिळते, मग आपण तिथे लॅग पडतो. बाकीच्या लोकांना त्याच्यावरती आत्ता काम करावं लागतं, कारण त्यांनी 10वी-12वी आपल्याला तिथे एज नाही मिळत त्या व्यक्तींना, त्यांनी केलेलं नसतं ते. मग त्याला कुठेतरी आत्ता ह्याच्यावरती फोकस करावा लागतो. आणि शेवटी मी एक फॅक्टर सांगितला की जो टाइम फॅक्टर आहे, म्हणजे तुमच्यासाठी फॉर्म भरल्यानंतर 90 दिवसांचा जर कालावधी तुमच्याकडे असेल तर 90 दिवसांमध्ये तुम्ही जितका अभ्यास करणार आहात आणि जो व्यक्ती कन्सिस्टंटली त्याच्यावरती काम करत आलेला आहे, त्यानंतर त्याचे अनालिटिकल स्किल्स छान आहेत, तो नक्कीच एज घेऊन चाललेला असतो. तर ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड असायला हवी. तुम्ही मेहनतीने नक्की त्या व्यक्तीला बीट करू शकता, परंतु जर त्याने देखील मेहनत केली तितकीच जितकी तुम्ही करताय तर शेवटी तो पण तुमच्या पुढे राहण्याची शक्यता वाढते. मी असं म्हणणार नाही की तो तुमच्या पुढेच राहील, यस तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता, परंतु शक्यता असतात, जे चान्सेस असतात हे पुढे राहण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण एमपीएससी मध्ये जर मी आता विचार केला, सांगितलं मी की मला 10वीला 92.55 मार्क्स होते, म्हणजे मी गावामध्ये शाळेमध्ये एक चांगल्या गुणांनी पास झालेलो होतो. माझ्या गावामध्ये वाहवा झाली समजा, किंवा विद्याधाम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरूर या ठिकाणी सायन्स कम्प्लीट केलं. त्यावेळेस मला 93.33% मला मार्क्स होते आणि 96% माझा ग्रुप होता पीसीएम. तर अशा वेळेस मी म्हणू शकतो की माझा अकॅडमिक स्ट्रॉंग आहे, परंतु ज्यावेळेस या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येतात, म्हणजे अकॅडमिक्स ज्याचं स्ट्रॉंग आहे त्याच्यासाठी सुद्धा चॅलेंज काय ते मी सांगतो. तुम्ही एका तालुक्यातून येता, तुम्ही एका गावामधून येता, परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेमध्ये येता तुम्ही, त्यावेळेस संपूर्ण मॉब या ठिकाणी सगळ्या गावांमधले, सगळ्या जिल्ह्यांमधले, सगळ्या तालुक्यांमधले टॉपर्स या ठिकाणी बऱ्यापैकी आलेले दिसतात. मग यांच्याशी सुद्धा ज्यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग आहे त्यांना सुद्धा स्पर्धा करावी लागते. शेवटी ह्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत, तुम्हाला कष्टाला पर्याय नाहीये, इथे मेहनत घ्यावीच लागते. ज्यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग नाहीये त्यांनी वेळ देऊन आधी त्याचं प्रिपरेशन करायला पाहिजे, याच्यावरती मात करता येते. कारण अशी कित्येक उदाहरणं आहेत, अकॅडमिक स्ट्रॉंग नाहीये परंतु त्यांनी मेहनतीवरती काम केलेलं आहे. त्याचा फायदा असा होतो की ज्यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग आहे तो कदाचित 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये लवकर कॅच करेल. तुमचं अकॅडमिक थोडं स्ट्रॉंग नसेल, तुम्ही त्याच्यावरती काम कराल तर तुम्हाला एखादं वर्ष एक्स्ट्रा लागेल, तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. मी डिमोटिवेट करत नाही, पण जी रियालिटी आहे या रियालिटीवरती आपण आलं पाहिजे. या गोष्टी तुमच्या बॅक ऑफ द माइंड असल्या पाहिजेत. नाहीतर काय होतं की आपण करतोय अभ्यास आणि आपण टंगळ करतोय, टाइमपास करतोय. शेवटी टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, आणि आपण जो टाइम घालवतो हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टाइम इन्व्हेस्ट करत असतो. म्हणजे अराउंड 25च्या आसपास किंवा 27-28च्या आसपास तुम्ही एमपीएससी करताय किंवा म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तर ती गोष्ट खूप मॅटर करते. त्यावेळेस तुमची जबाबदारी वाढलेली असते, पास व्हायचं असतं, सगळ्या गोष्टींचा प्रेशर असतो. तर ह्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये असतील तर तुम्ही वेळ वायाला घालवणार नाही आणि छान रीतीने त्याच्यावरती मेहनत घ्याल. म्हणजे हा सल्ला मी मात्र नक्की देईल. शेवटी बघा की तो एक कन्सर्न आहे की जर समजा आपले कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला नसेल समजा, तर मग ते एवढे एफर्ट्स आपल्याला घ्यायचे, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, त्याचं नावच स्पर्धा परीक्षा आहे, ही कॉम्पिटिशन आहे. आणि या कॉम्पिटिशन मध्ये जे आहे तुम्हाला पुढे सरकायचं आहे तर तेवढी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. जर आधी तुम्ही घेतलेली असेल, जसं म्हटलं जातं की शांततेच्या काळामध्ये जी लोक मेहनत करतात त्यांना युद्धाच्या काळामध्ये पण घाम गाळायची गरज राहत नाही, तसा तो कन्सर्न आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समोर ठेवल्या तर मग विद्यार्थ्यांनी काय करू नये अशा काही गोष्टी तू सांगू शकतोस का? म्हणजे फॉर एक्झाम्पल की उद्या स्पर्धा परीक्षा करायची झाली किंवा त्या स्पर्धा परीक्षेच्या जगात आल्यानंतर की तुम्ही या 4 गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे नको करायला. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब जी माझ्याकडून चुकली ती म्हणजे काय होतं की आपण स्वतःला काहीतरी कन्सिडर करत असतो की कॅपेबल आहोत आपण आणि होणारच आहे आपलं, तर आपलंच खरं हा मुद्दा आणि हा एका सगळ्यात पहिल्यांदा बाजूला ठेवला पाहिजे. कारण काही लोक असतात, काही विद्यार्थी मित्र असतात जे तुमचे सिनियर्स असतात, ते सांगत असतात तुम्हाला या क्षेत्रामध्ये काय आपल्यापेक्षा 2 गोष्टी त्यांना नक्कीच माहिती असतात जास्त. अशा वेळेस आपण त्यांचं जे मार्गदर्शन आहे हे नक्की घेतलं पाहिजे. तुम्ही मार्गदर्शन न घेताही होऊ शकता, परंतु मग त्यामध्ये तुमच्या आयुष्यातली ऐन उमेदीची 2 ते 3 वर्ष तुम्हाला वायाला घालवावी लागतात. जसं की माझ्या बाबतीमध्ये झालं, मी संपूर्ण अभ्यास हा स्वतःच्या हिमतीवरती माझ्या चुकांमधून शिकत केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये मला वेळ लागला. कदाचित मला कोणीतरी त्यावेळेस छान रीतीने गाईड केलं असतं तर मग मला ह्या गोष्टींचा प्रवास अजून सुकर झाला असता. जसं की मग ह्या गोष्टीतून मला एक कळालं की माझ्यासोबत आता आम्ही ग्रुप स्टडी करतो, म्हणजे माझ्या टीममध्ये 7 मेंबर्स आहेत, आम्ही सगळेजण एकमेकांना सपोर्ट करत अभ्यास करत असतो.
तर मी त्यांना ह्या गोष्टी सांगत असतो. मग काय होतं की मला जितका वेळ लागला की 6 वर्षांमध्ये मला कॅश करता करता आता यश यायला इतके दिवस मला वाट पाहावी लागली. कदाचित त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जर गोष्टी दिल्या तर त्यांचा वेळ जो आहे तो वाचतो आणि त्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो प्रवास आहे हा कमी कालावधीमध्ये त्यांचा होऊ शकतो. मग मला म्हणायचंय की योग्य गायडन्स घ्या आणि आपलंच खरं हा हे का कुठेतरी ठेवा बाजूला, कारण ह्याने तुमच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष वाचणार आहे. असं काही नाही की तुम्ही 50व्या वर्षानंतरचे वय वायाला घालवताय. तुम्ही ऐन उमेदीची जबाबदारीची वय वायाला घालवत असता अशामध्ये. आणि गायडन्स असेल तर शेवटी रस्ता स्वतः शोधणं आणि असलेला रस्ता वापरणं यामध्ये नक्कीच फरक आहे. जो आपल्यासाठी छान रस्ता उपलब्ध होईल त्या रस्त्याचा मार्ग निवडा आणि त्याच्यावरती मार्गक्रमण करा, मेहनत घ्या, हे मी नक्की सांगेन. मूळ कसं आहे बघा की मार्गदर्शन घेणं ही गोष्ट जी आहे तर ती कुठली कमीपणाची नाही आहे. किंवा बऱ्याचदा सोशल मीडियामधून काही मेसेजेस जातात की नाही मी सेल्फच केलेलं आहे किंवा मी कुणाला काही भेटलो नाही बाबा, माझ्या लेवलला मी गोष्टी डील केल्यात आणि मी हे अचीव्ह केलं. मुळात फॅक्ट जे आहे किंवा वास्तव जे आहे स्पर्धा परीक्षेचं ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि एक चांगला मेंटॉर जर तुमच्याकडे असेल तर गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. म्हणजे आता काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे एक कॅन्डिडेट आलं होतं आणि शी वॉज प्रिपेरिंग फॉर UPSC सिन्स 6 years. कॅन्डिडेटला जे आहे की नेमकीच UPSCची परीक्षा झालेली होती 25 तारखेला. तो टेबलवर पेपर तसाच होता. मग इश्यू काय, तर मग इश्यू जे होते की रिझल्ट येत नाही. मग त्या केसमध्ये तो पेपरच होता. मी विचारलं त्या कॅन्डिडेटला किंवा तुम्ही गायडन्स घेतलंय का, काय प्रॉब्लेम येतोय. ते पेपरमध्ये जे कन्सेप्ट होते की हे तुम्हाला माहित आहे. कॅन्डिडेट वॉज अ ब्लँक, नाही हे मला कळतच नाही काय याच्यामध्ये. जे कधी कधी काय होतं की कुठल्या गोष्टी करायच्या किंवा जे रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यातला आपण बराचसा डेटा खर्च तो गरजेचा आहे का परीक्षेसाठी, किंवा कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा. कारण आजकाल डेटा प्रोव्हायडर झालेले आहेत. आपल्याला सिलेक्टिव्ह डेटावर काम करणं गरजेचं असतं. सो तो मुद्दा एक येतो. सो तुषारने तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट सांगितली जी त्याला स्वतःचा पण अनुभव आहे. त्याने सांगितला की नाही म्हणजे तो वेळ गेलेला आहे. जर अजून गोष्टी फार क्लिअर राहिल्या असत्या तर हा प्रवास जो आहे तो फार लवकर संपला. किंवा तुमच्याच रिझल्टमध्ये एक कॅन्डिडेट आहे, स्टुडंट आहे माझा, आणि तो जेव्हा भेटायला आला सगळं झालं रिझल्ट आल्यानंतर तर तो मला सगळं ठीक आहे आता झालंय आता सिलेक्शन, बट इट वॉज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. म्हणजे एवढा वेळ मी घेणं अपेक्षित नव्हतं. आणि असं सेलिब्रेशन वगैरे अशी कुठली फिलिंगच नाही की हे कदाचित जर 4 वर्ष आधी झालं असतं तर इट्स ओके, पण नाही. म्हणजे मी माझ्या कॅपेबिलिटीज किंवा माझी क्षमता आणि हे मिळालेलं यश आता हे मिसमॅच आहे. ओके, सो असे पण उदाहरणं आहेत. मग तुषार काय बदल झाला आता आयुष्यामध्ये, क्लास 1 अधिकारी होणं, ओके, आणि मग बिफोर आफ्टर असा चेंज काय बरं? जसं आपण याच्यापूर्वी चर्चा केली, सोशल रोल लोक खूप छान रीतीने पार पाडताना मला अनुभवायला आहे. म्हणजे तो सोशल रोल असला पण पाहिजे. आय सी इट पॉझिटिव्हली, बिकॉज जर ह्या लोकांनी आपल्याबद्दल अशा काही चर्चा केल्या नसतात निंदकाचे घर असा विषयासाठी, मग ती गोष्ट आपल्यासाठी कुठेतरी एक महत्वाची ठरते की आपण एका मार्गावरती चाललेला असताना थकतो की बाबा चला, मग त्यानंतर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला पिंग करतात. नाही आपल्याला करायलाच पाहिजे, कारण आपण हा प्रवास निवडलेला आहे आणि आपल्याबद्दल साधक बाधक नाही तर भरपूर साऱ्या चर्चा मागे पुढे होताना दिसत असतात. आपल्या समोर नाही होत, पण ह्या गोष्टींना फेस करायला आपल्या पेरेंट्सला फेस करावं लागतं. त्यांना विचारतात आणि लोक आवर्जून विचारतात तुमची मुलं काय करतात, आणि खोचक पद्धतीने सवाल विचारले जातात की कधीपर्यंत करायचं, आणि कारण त्याचं लग्न वगैरे करायचंय की नाही. म्हणजे मुलांपेक्षा मुलींना ह्या गोष्टीचा जास्त प्रॉब्लेम येतो. माझ्यासोबतचे जे कलिग्स किंवा म्हणजे माझे टीममेट्स आहेत यांना सगळ्यांना या गोष्टीचा समस्येचा सामोरं जावं लागतं. म्हणजे खूप सारे इश्यूज असतात त्यावरती डील करायला लागतं. परंतु ज्या दिवशी निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर जे लोक नाव ठेवतात यापूर्वी किंवा नाही, मग ह्याच्यानंतर तेच पहिल्यांदा आपल्याला सत्काराला किंवा अभिनंदन करायला येताना दिसतात. त्यावेळेस मला असं वाटतं की जे लोक आपल्या पडत्या काळामध्ये सोबत होते ती लोक आयुष्यभर मनामध्ये घर करून राहिलेली आहेत. आणि ते ठरल्याप्रमाणे म्हणजे आपण आयुष्याच्या कोणत्याही वाटेवरती त्यांना कितीही समस्या आल्या तरी आपण त्यांच्यासाठी उभं राहू शकतो. म्हणजे असे काही मोजके लोक माझ्या टीममध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये आहेत, त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या मित्रांनी सपोर्ट केला.
त्यांच्यासाठी मी नक्कीच कायम उभा आहे. आणि जे लोक ठीक आहे आपल्या मागे चर्चा करत होते परंतु आता देखील आपल्या सोबत प्रवासामध्ये आहेत, इट्स ओके थिंग, आपण पॉझिटिव्हली पाहू त्याकडे. गॉसिप करणारे लोक राहणारच आहेत ते, तुम्ही कुठे उभे राहिलात तर मग ते नाही. अगदी लोक कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्याबाबत निगेटिव्हिटी पहिली पाहिली जाते. आता पांढरा शर्ट आहे तर त्याच्यावरती एक छोटा जरी स्पॉट पेनचं जरी पडलेला असला तर लोक शर्ट पाहत नाही तर तो ठिपका पाहतात. म्हणजे ही जी सोशल रोल आहे, मी म्हटलं की सोशल रोल खूप छान पद्धतीने पार पाडताना लोकांना मला अनुभवायला मिळालं आणि मी त्याच्याबद्दल म्हणजे खूप आनंदी आहे की बाबा येस आय हॅव गिव्हन अ बेस्ट आन्सर टू देम. ओके. सो हे फार महत्वाचं असतं की तुम्ही इतरांना जे आहे तुमच्या कृतीतून उत्तर देणं जे आहे, कारण त्यांना जर उत्तर तुम्ही देत बसलात तर मग त्याला काही लॉजिक नाही. सो तुमची कृती जी आहे, तुमचं सक्सेस जे आहे ते खूप तुम्ही खेचून आणलं तर विषय तो संपून जातो. तू आता 2-1 वेळा उल्लेख केला की तुझा ग्रुप आहे आणि त्या ग्रुप मध्ये तुम्ही लोक जे आहेत ती इंटॅक्ट होतात सगळे. मुळात आता रिसेंटली एका स्टुडंटनी मला विचारलं होतं, राजाराम म्हणून स्टुडंट आहे, आता इंटिग्रेटेड बॅच मध्ये प्रिपेअर करतोय राज्यसेवेसाठी, की ग्रुप स्टडी करायला पाहिजे का? म्हणजे ही जी बाब आहे तर तुला तुझा अनुभव ग्रुप मध्ये तू केलेला आहे बघ, या बाबतीमध्ये प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. मी आत्ताच पहिल्यांदा क्लिअर करतो, कारण मी ज्या लोकांना सोबत घेऊन चालतोय, मी पहिल्यापासून ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस मी एक वाक्य बोलायचो की मी जेव्हा अधिकारी होईल त्यावेळेस मी स्वतः एकटा नाही होणार, की माझ्यासोबतचे जे शक्य असतील मी त्या सगळ्यांना घेऊन होईल अशा पद्धतीमध्ये. तर आम्ही 7 जण आहोत, त्यांची नावं पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक दीपक धुमाळ म्हणून आता कॅन्डिडेट आहे 2022 माझ्याच इंटरव्ह्यू, आम्ही दोघं सोबतच होतो इंटरव्ह्यू मध्ये, तर त्याचा उपशिक्षण अधिकारी म्हणून त्याची निवड झालेली आणि आता वनामध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू आहे. संकेत पवार म्हणून ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. आता पारनेर या ठिकाणी त्याचं सिद्धेश्वरवाडी या ठिकाणी गावाला तो कार्यरत आहे. अजून एकता रसाळ म्हणून एक मॅडम आमच्या सोबत आम्ही अभ्यास करतो. आता 2022 आणि 23 आणि 24 आम्ही दोन्ही मुख्य परीक्षा सोबत दिलेल्या आहेत. त्याचबरोबर शीतल थिटे मॅडम आहेत, त्यांनी पण मुख्य परीक्षा 2023-24 दिलेल्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल एक छान आमचा मॉक आणि रॅपो एकमेकांसोबत आहे. त्याचबरोबर रुपाली मॅडम ज्या कासारीच्या पोलीस पाटील आहेत, त्या देखील आम्ही म्हणजे आमच्या ज्या काही समस्या असतील ना तर त्या आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करतो. म्हणजे ज्या काही फक्त अभ्यासाच्याच आहेत असं नाही, तर तुमच्या फॅमिली इश्यूज असतील किंवा अजून कोणतीही असेल तर तो ग्रुप एकत्र येतो आणि या सगळ्यांना आम्ही टायअप करून ठेवणार. अजून एक कॅन्डिडेट आहे ज्या दिवशी आपण भेटलो, म्हणजे तो विशाल ठाकूर म्हणून, त्याचा सिलेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या माध्यमातून म्हणजे काय होतं की कोणीतरी असं असतं आपण की बाइंडिंग असलं पाहिजे. आपण सगळेजण असो एकत्रपणे स्टँड ज्यावेळेस होतो त्यावेळेस ती एक कलेक्टिव्ह एनर्जी काम करत असते. ज्यावेळेस टीम मध्ये आता माझे हे जे टीममेट आहेत या टीममेटला धरून मी सगळेजण आम्ही काम करतो एकत्रपणे. आणि ह्या मला सगळ्यांना सपोर्ट करणारे सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं की शिक्रापूरमध्ये आम्ही गुरुकुल अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला. मी सगळा अभ्यास हा शिक्रापूरमध्येच केलेला आहे. पुण्यामध्ये फार तर आपल्या अकॅडमीमध्ये किंवा अजून बाकीच्या ज्या अकॅडमीज आहेत त्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज दिलेले होते. तर जो काही प्रिलिम्स मुख्यचा प्रवास होता हा संपूर्ण रीतीने शिक्रापूरला केला. गुरुकुल अभ्यासिकेमध्ये पहिला आम्ही अभ्यास करायचो, नंतर एका अभ्यासिकेमध्ये शिफ्ट झालो. तर त्या अभ्यासिकेचं नाव सुद्धा त्या लायब्ररीचे जे सर आहेत त्यांनी मला विचारून दिलेले, यशस्वी अभ्यासिका असं नाव त्या ठिकाणी लायब्ररीला दिलं होतं. मी त्यावेळेस त्यांना शब्द दिला होता की नाही आम्ही 100% तुम्हाला रिझल्ट देऊ म्हणून, आणि पहिला रिझल्ट हा माझ्याच याच्या माध्यमातून त्यांना मिळालेलं होतं. तर ते अक्षय धुमाळ सर त्यांचं नाव आहे आणि त्यांनी मला म्हणजे आम्ही सगळेजण ही टीम मध्ये आम्ही काम करतो तर एक फॅमिली म्हणून काम करतो. आम्ही त्यांना फॅमिली म्हणून कन्सिडर करतो. मी मागाशी उल्लेख केला माईंडशी ओळख करून देताना समीक्षाताई कुकडे ज्या आहेत आपल्या उपजिल्हाधिकारी, त्यांच्या सोबत ज्यावेळेस मी ह्या सगळ्यांची ओळख करून दिली त्यावेळेस मी हे 7 मेंबर्स माझे फॅमिली मेंबर्स आहेत अशा पद्धतीने आम्ही ग्रुपमध्ये अभ्यास केला. म्हणजे कोणतीही अडचण आली तरी आम्ही सगळेजण कलेक्टिव्हली स्टँड करतो, कलेक्टिव्हली त्या प्रॉब्लेमला समस्येला सामोरं जातो. आणि मग ह्याचा फायदा असा होतो की डिप्रेशन येण्याचे चान्सेस असतात या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना. कोणीतरी कधीतरी निगेटिव्हिटीला सामोरं जातं, तर अशा वेळेस इतर 6 जण 5 जण 4 जण जे आहेत हे सगळेजण एकदम एकत्र येऊन कोलॅब करतात आणि छान रीती त्याच्यातून बाहेर पडतो आपण. आणि असंही झालं होतं की आता आम्ही तिकडे असायचो, मी शीतल एकता आम्ही तिघे जर शिक्रापूरला असायचो. दीपक आता वनामतीमध्ये ट्रेनिंगला आहे, विशाल आता इकडे पुण्यामध्ये, संकेत पारनेरमध्ये, रुपाली मॅडम गावाला आहेत तर त्यांचा थोडासा इश्यू त्यामुळे. तर मग आम्ही ज्यावेळेस डिस्कशन करायचो तर हे कॉन्फरन्सवरती आमची डिस्कशन्स व्हायचे. म्हणजे आम्ही कलेक्टिव्हली काम करतो आणि मला त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. पण एक ग्रुप स्टडीमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की नक्की विचार करा या गोष्टीचा.
ज्यावेळेस तुम्ही तुमचा ग्रुप फॉर्म करताय तो हा जो ग्रुप आहे हा कलेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणारा असला पाहिजे. ह्या गोष्टीची थोडी काळजी घेतली तर मला असं वाटतं की ग्रुप स्टडीचे जे एफर्ट्स आहेत, इफेक्ट्स आहेत हे खूप जास्त आहेत. कारण कामं वाटून घेतली, करंटचा जर अभ्यास करायचा झाला तर करंटमध्ये आम्ही टॉपिक्स वाटून घेतलेले होते आणि प्रत्येक जणांनी त्याच्यावरती छान काम केलं. विषय वाटून घेतले, विषयावाईज नोट्स काढल्या आणि त्याचा एकत्रित परिणाम असा होतो की मी मगाशी सांगितले की सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो वेळ आहे आणि हा वेळ रेड्यूस होतो. आणि हा वेळ रेड्यूस झाल्यामुळे काय होतं तर तुम्हाला एखाद्या विषयाला जितका संधी द्यायची, वेळ द्यायचा तो जास्त प्रमाणामध्ये दिला जातो. आता जे डिफिकल्ट टॉपिक्स असतील समजा तर जे नवीन न्यू कमर्स आहेत त्यांना मी नाही दिले, तर त्यांना जे आपले इतिहास आपण ज्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे किंवा फॅक्ट ओरिएंटेड मग ते टीम मध्ये ज्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट व्हायला हवं त्या पद्धतीने केलं. आणि आता 2024 मेन्स साठी आम्ही ऍक्टिव्ह होऊन आलो. तर त्याचा रिझल्ट काय येईल मला माहित नाही, पण वी हॅव फॉलोड व्हेरी नाईसली. म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे की सगळे घोडे जे आहेत ते रेजचे पाहिजे, लग्नाचे आणि रेजचे असे मिक्स झाले की गडबडून जाईल. कारण लग्नाचा घोडा जो आहे तो सीझनल आहे. मुळात ते ग्रुप मध्ये जे आहे की बऱ्याचदा काय होतं की ते तिच्यात पण अजून ग्रुप तयार होतात बरोबर, किंवा मग एखादे दोन खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करतात, बाकीचे नुसते येऊन बसतात. ओके. आणि दुसरा याच्यात एक महत्वाचा मुद्दा होता की शिक्रापूर मध्ये राहून अभ्यास केलेला आहे. बरोबर. आता बऱ्याचदा हा पण एक प्रश्न येतो की सर पुण्यात यायलाच पाहिजे का? ओके. टेक्नॉलॉजी ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी तुषारनी हे पण शेअर केलं की ते म्हणजे ग्रुप कॉल मध्ये जे डिस्कशन करत होते. मुद्दा एवढाच माझा एक एक्सपिरियन्स याच्यामधला मी शेअर करतो की आता ऑनलाईन सगळं आलं ड्युरिंग कोविड, ते सगळ्या गोष्टी आल्या, ऍप आलं, जसं स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप आहे, लाईव्ह लेक्चर आहे, नंतर ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण तुम्हाला बघायला मिळतं. पण माझा असा अनुभव आहे की जे विद्यार्थी ऑनलाईन ते करतायत मग ती सिरियसनेस टिकत नाही किंवा ते आपल्या लेवलला ते आपल्या कम्फर्टमध्ये सगळ्या गोष्टी करणं, पेपर लिहून तो सबमिट करणं किंवा ज्या टेस्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत ऍपमध्ये त्या अटेम्प्ट करणं, तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तशा वर्क होताना बऱ्याचदा दिसत नाही. मग याच्याकरता सेल्फ डिसिप्लिन खूप चांगली असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचा जर ग्रुप वगैरे असेल तो पुश करतो तुम्हाला, त्याच्यातून तुम्हाला हेल्प होऊ शकतो. नाही तर मग आपलं एकटं शिड नसलेलं जहाज कुठं निघून जाईल समुद्रात आपल्याला कळत नाही. हो. आता एकतर जे आहे की आपण जर बघितलं म्हणजे राज्यसेवा असेल, ग्रुप बी, ग्रुप सी, याच्यामध्ये मराठी इंग्रजी भाषा जी आहे याचा एक खूप महत्वाचा रोल राहतो. बरोबर. आणि तुझी या दोन विषयांवर जे आहे प्रचंड पकड आहे. बरोबर. कारण सिंपली जे काही पोस्ट अलोकेट होत आहेत आजच्या डेटमध्ये सक्सेस जे मिळतं त्यात मराठी इंग्रजीचा रोल भरपूर आहे. कारण जीएस ला डिफरन्स देणं खूप मोठा, त्याच्याकरता प्रचंड एफर्ट्स टाकावे लागतात. त्या मानाने कमी इनपुट मध्ये जे आहे चांगला आउटपुट लँग्वेज देऊ शकतं. सो मराठी इंग्रजीकडे बघण्यास तुझा दृष्टिकोन कसा आहे की या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत आता इथून पुढे जे आहे? आता माझा अनुभव मी या ठिकाणी शेअर करतो. आता आम्ही ज्यावेळेस ग्रुप स्टडी करायचो त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपले 3 हुकमी एकके म्हणजे 2 दिवस आहेत या परीक्षेमध्ये. 3 दिवसांची पेपर होतात आणि 1 दिवस आपला मुलाखतीचा दिवस आहे. तर याच्यातले 2 दिवस आपले हुकमी एकके चालले पाहिजेत. म्हणजे पहिला दिवस जो असतो ह्या दिवशी जो जिंकला तो जिंकला. म्हणजे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल, लेखी निबंध, ट्रान्सलेशन आणि वनथर्ड, ह्याच्यामध्ये जो जिंकला तो जिंकला. कारण ह्याच्यामध्ये आपण लक्ष देत नाही, त्याच्यात सुद्धा मार्क्स मध्ये गेन होते. त्यानंतरचं जे लँग्वेजचा पेपर आहे याच्यामध्ये जर तुम्ही लॅग पडला तर त्याचं रिकव्हरी जी आहे ही 4 GS मध्ये भरून काढणं कठीण जातं. कारण का तर ते सांगतो, लँग्वेजला आपण जर महत्व दिलं तर त्या 1 तासाचा पेपर असतो आणि या 1 तासामध्ये प्रभुत्व जर असेल तर तुम्ही छान रीतीने स्कोअर घेऊ शकता. जसं की माझ्या बाबतीमध्ये असं झालेलं की 80+ मी स्कोअर 2 वेळा प्राप्त केलेले आहेत. ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये दोन्ही वेळेस आलेले होते. तर ह्या गोष्टी तुमच्या पोस्ट अलोकेशन मध्ये खूप जास्त मॅटर करतात. कारण मराठी इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये जर मार्क्स नाही आले तुमचे तर तुम्ही मागे पडता. कारण सगळ्या जीएसचा सगळेजण सेम पद्धतीने अभ्यास करत आहेत. मग कुठेतरी तुम्हाला इतरांपेक्षा थोडंसं उजवं राहायचंय, कुठेतरी कॉम्पिटिशन तोडायची तर तुम्हाला पहिला दिवस आहे राज्यसेवेमध्ये होता आणि आता पॅटर्न तर चेंज झाला, तर त्यानुसार तुम्हाला चेंजेस करावे लागतील.
पहिला दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे मुलाखतीचा दिवस, या 2 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यावरती आपण कमांड असणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल जर विशेषतः विचार केला तर ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये मराठी इंग्लिश पेपर हा तुमचा डिसाइडिंग फॅक्टर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळवावेच लागतील आणि तिथे जर तुम्ही मागे पडलात तर तिथे मात्र मग तुम्ही पोस्ट पासून दूर तुम्हाला राहण्याचे चान्सेस आहेत. मी म्हणणार नाही, कारण तुमचं जीएस स्ट्रॉंग जर असेल तर तुम्ही बीट करू शकता, परंतु असं माझ्या ऐकिवात किंवा पाहण्यात नाही की त्याला मराठी इंग्लिशला मार्क्स कमी होते आणि जीएस मध्ये प्राप्त करून तो पुढे पोहोचला. तर ते खूप कमी एक्झाम्पल्स, रेअर एक्झाम्पल्स बघायला मिळते. सो आगामी काळामध्ये ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी तुषार आपल्याला जे आहे मदतही करणार आहे. मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांच्या बाबतीमध्ये तुम्ही तुषारशी जे आहे ऑनलाईन माध्यमातून पण कनेक्ट होऊ शकता. तुमच्या मराठी इंग्रजीच्या ज्या शंका असतील किंवा त्याच्यासाठीचा ओव्हरऑल अप्रोच जो असेल तर तोही जो आहे तुषार आपल्याला देणार आहे बघा. आणि याच्यासाठी जे आहे एक वर्कशॉप असणार आहे प्रॉपर, आणि ते वर्कशॉप जे आहे तर ते मराठी इंग्लिश साठी असेल की जेणेकरून तुमचं जे यश आहे ते सुनिश्चित करणं मेन्स मध्ये, यातला मराठी इंग्रजीचा रोल लक्षात घेता आणि त्याची त्या विषयावर कमांड लक्षात घेता तो ते करणार आहे बघा. कारण आता येत्या काळामध्ये जे आहे ट्रेनिंग असणार आहे, लवकरच अधिकारी म्हणून जे आहे प्रशिक्षण आणि मग नंतर काम सुरू होईल. तर मग तो जो स्पेस आहे तिच्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये गोष्टी खूप प्रॉपरली झाल्या पाहिजे. कारण बऱ्याचदा असं असतं की बुक्स आहेत, सगळं आपण कोचिंग घेतलंय, नंबर ऑफ गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा जे आहे त्या विषयातला स्कोर आपला इम्प्रूव्ह होत नाहीये. तर तो कसा इम्प्रूव्ह करायचा, तर त्या संबंधी जे आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा तुषारचे सेशन्स येतील. तुम्ही लाईव्ह कनेक्ट होऊन त्याला ते प्रश्न विचारू शकता आणि वर्कशॉप पण तुम्ही जे आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जे आहे करू शकता. त्याच्यासाठीचे पण जे आहे डिटेल्स तुम्हाला लवकरच टीम शेअर करेल. समजा मुळात मराठी इंग्रजीसाठी जर तुला काही टिप्स द्यायच्या असल्या आता या पॉडकास्ट मध्ये तर तू काय सांगशील यांना? तर पहा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही वाचली पाहिजे. सिलेबस कॉपीमध्ये सगळ्यात वरती जो मेन्शन केलेला टॉपिक आहे की सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे पेपरची पद्धती तुम्ही समजून घ्या. तर किती डेप्थ पर्यंत कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायला लागतो आणि किती क्वेश्चन कोणत्या पद्धतीने येतात याचा अभ्यास तुमचा जास्त पद्धतीमध्ये असायला हवा. संपूर्ण पेपरचा अभ्यास एकत्र रीतीने करणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण व्यवस्थित रीतीने त्याचा अभ्यास करता, म्हणजे माझ्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला जाणवलेली आहे, जेव्हा तुम्ही मराठीचा अभ्यास करता तर त्याच्यामध्ये मराठी हा नॉलेज ओरिएंटेड सिलेक्शन असं मी त्याचं कॅटेगराईज करेन आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये नॉलेज ओरिएंटेड एलिमिनेशन. कारण मराठीमध्ये आपली मातृभाषा असल्या कारणामुळे आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस ऑप्शन्स निवडताना प्रक्रिया जी आहे मेंदूमध्ये मराठीमध्ये होते आणि जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये जाता त्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये क्वेश्चन वाचतो, मराठीमध्ये त्याच्या डोक्यात गणित होतात आणि त्यानंतर आपण इंग्रजीमध्ये सिलेक्शन करतो. तर कशा पद्धतीने ह्या गोष्टी डील करायच्या ते आपण घेऊयात. कारण नॉलेज बेस्ड सिलेक्शन, नॉलेज बेस्ड एलिमिनेशन ह्यासाठीच्या 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला तर आपल्याला निश्चितच यशापर्यंत पोहोचता येईल. आणि बारीक गोष्ट आपण जर विचारात घेतली तर आपल्याला 100 प्रश्नांपैकी 100 मार्क्स नसतात मिळवायचे. आपल्याला मेरिटसाठी जितके मार्क्स मिळवायचे, कोणती गोष्ट इगोवरती घ्यायची, कोणती गोष्ट इगोवरती घ्यायची नाही आणि पेपरला तिथं प्रेशर कसा मॅनेज करायचा, 1 तास कसा मॅनेज करायचा, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी मी एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी म्हणजे मी स्वतःला ही गोष्ट सांगत आलो आणि माझ्या टीमला पण ही गोष्ट सांगत आलो, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता, प्रिलिम्सचा भरता किंवा मेन्सचा भरता, कॅन्डिडेट्स असतात प्रिलिम्ससाठी ऑलमोस्ट 3 लाखाच्या आसपास कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी असणार आहेत. मग आता एवढ्या सगळ्या मुलांमधून किती सिलेक्शन होणार आहे? मग त्या दिवशीच तुम्ही फॉर्म भरलाय तो कन्सिडर करायचा आपण फेल होण्यासाठी फॉर्म भरतोय. मग त्याच्यामध्ये आपण कंट्रीब्युशन का करायचं पेपरला जाऊन गेल्यानंतर की आपण पास व्हायचंय आपल्याला, तर तिथे जाऊन जर घाबरलं तर तुमचे फेल होण्याचे चान्सेस जे आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होते. तुम्ही याच्यामध्ये जर आलात तर पर्सेंटेज सक्सेसचं जर पाहिलं तर फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग आपण जर घाबरतोय पेपरला 1 तास कसा मॅनेज करायचा, काय व्हायचं, हे जर बॅक ऑफ द माइंड जर असेल की बाबा चला आता आपण घाबरून 100% फेल होणार आहोत, तर न घाबरता पास होण्याचे चान्सेस वाढणार आहेत. या गोष्टी मनामध्ये असणं मॅन्डेटरी आहे आणि हा कॉन्फिडन्स आपल्या अभ्यासातून येतो. तो कसा करायचा, काय करायचं, त्याच्याबद्दल आपण निश्चितच येणाऱ्या कालामध्ये चर्चा करूया. आता तुमची 2024 ची मेन्स पण झालेली. हो सर. आता आपल्या हातात ऑलरेडी क्लास 1चं पद आहे. येस. सो ड्रीम पोस्ट कुठली तुझी?
आता ड्रीम पोस्ट आहे DYSP किंवा ACP या पदासाठी मी परीक्षा दिलेली आहे. आता त्याचा रिझल्ट काही मला माहिती नाहीये, परंतु जे पद मिळाले ते पण खूप छान आहे आणि निश्चितच मी त्याला माझ्या अनालिटिकल स्किल्स जे काही आजपर्यंत माझ्या जॉबच्या अनुभवातून किंवा सोशल इंटरॅक्शन्स मधून मला मिळालेलं आहे हे नक्कीच वापरून त्या जे काही पद मिळाले त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न माझा असेल. आणि जर योगायोगाने कर्मधर्म संयोगाने आणि माझ्या मेहनतीला जर सुयोग्य यश आलं तर माझे ड्रीम पोस्ट मिळाल्यानंतर पण हीच गोष्ट सेम अप्लाय होईल. सो एक शेवटचा प्रश्न आता घेऊया, तो म्हणजे आता पॅटर्न चेंज जो झालेला आहे राज्यसेवेचा आणि 2025 पासून जे आहे, जसं तुषारनी पण आधी उल्लेख केला होता की MCQचा हा शेवटचा अटेम्प्ट झाली परीक्षा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे राज्यसेवेचा, त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बद्दल मुलांच्या पण मनात बऱ्याचशा शंका, हे वर्क होईल नाही होईल, असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी MCQ अटेम्प्ट 4, 5, 6 दिलेले आहेत. आता समोर जे आहे की कम्प्लीट ते स्ट्रक्चर मेनच्या बाबतीत चेंज होतं. प्रिलिम तर सेम आहे समजा प्रिलिमचा, तर याच्या बाबत जे आहे विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? मला एक माझा अनुभव शेअर करायचा या ठिकाणी. मी 2012 साली 12वी पास झालो, 12वीची CET दिली. तर माझ्या बरोबर असणारे एक माझे मित्र आहेत अभिजित पिंपरकर म्हणून, तर त्या व्यक्तीने 100+ CETचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते आणि मी स्वतःला कन्सिडर करत होतो की मला सगळं येतंय आणि मी करेन. तर त्यावेळेस मी फक्त टाइम लावून एक क्वेश्चन पेपर सोडवलं होतं, ज्याची परिणिती मला कमी गुण येण्यामध्ये झाली आणि अभिजित पिंपरकर हे एकदम 193 गुण त्या ठिकाणी CET मध्ये प्राप्त केले होते आणि मला होते 146 गुण. म्हणजे माझं हे खूप मोठं अपयश होतं आणि याच्यामध्ये एकच गोष्ट मला प्रॉब्लेम क्रिएट केला की मी प्रॅक्टिस केली नाही. मला हा अनुभव या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा जो आहे याच्यामध्ये तुमची लेखी सराव असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु मला मोठमोठे पेपर तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आणि याच्यासाठी तुमचे फॅक्ट कलेक्शन असेल किंवा तुमचं जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी लेखी अगदी तुमच्या शरीराचा फटीग सुद्धा जास्त महत्वाचा आहे. कारण तुम्हाला त्या ठिकाणी काही तासांमध्ये बसून तुमच्या हाताला पण ती सवय असायला हवी. कारण आता जर 2024 किंवा 23 आतापर्यंत माझ्या 4 वेळा मी परीक्षा दिलेल्या आहेत रिटर्नच्या, तर ते एसेचा जो पेपर असतो अगदी डोळे फिरतात पेपर 3 तास व्यवस्थित लिहिल्यानंतर, हात दुखायला लागतो, एक काहीतरी घटक राहिलेला असतो आणि आता लिहायचं कसं इथपर्यंत एनर्जी जाते. म्हणजे याच्यासाठी प्रॅक्टिस असायला पाहिजे आणि ही प्रॅक्टिस करणं, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं ठरतं. आणि तुम्ही जसं एक क्वेश्चन विचारला की आता शिफ्ट होते की ऑब्जेक्टिव्ह वरून आपण ह्याच्यावरती चालतो, तर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना नवीन ह्याच्यामध्ये एज कशी राहू शकते, तर तुमचा जो सिलेबस आहे, जो ढाचा आहे आपल्या म्हणजे सगळ्या अभ्यासाचा, ह्याच्यामधले फॅक्ट्स कलेक्शन्स असतील. आता घटना दुरुस्ती असेल समजा, तर घटना दुरुस्ती संदर्भातल्या तुमच्या सगळ्या गोष्टी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी खूप छान आहेत आणि नवीन येणारा विद्यार्थी जो प्रिपेअर करतोय ऑलरेडी तुमच्याकडे सगळा ढाचा सेट आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्याला फक्त सुयोग्य रीतीने तुम्हाला मांडायचे ते आणि त्याला एक योग्य रीतीने म्हणजे जो काही विद्यार्थी त्यातून गेलाय, जे तुमचे सिनियर्स असतील किंवा जे तुमचे गाईड्स असतील त्यांच्याकडून जर मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर मला असं वाटतं की ते देखील काही अवघड नाहीये. सो तुषार बरोबर आज पॉडकास्ट मध्ये आपण गप्पा गेलात बघा. मूळ जे आहे की तुषारने त्याचे पण काही एक्सपिरियन्सेस आपल्याबरोबर शेअर केले, मग त्याच्यामध्ये त्याच्या ओव्हरऑल जे आहे करिअर बाबतीतलं अपयश असेल, त्याच्यानंतर आता यशाकडे जाणं, म्हणजे फार मोकळेपणाने त्यांनी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फार क्लिअरली सांगितल्या. जसं आता CETचा जो काही अनुभव सांगितला की प्रॅक्टिस नाही केली म्हणून किती कमी मार्क्स आले. शेवटी एक गोष्ट आहे बघा की ह्या सगळ्या रेसमध्ये जे आहे, एक मधल्या काळात एक व्हिडिओ पण व्हायरल झाला की एक मुलगा जो होता त्याला 10वी मध्ये तो पास झाला समजा, 35 मार्क्स त्याला आले आणि मग त्याचे सगळं सेलिब्रेशन. फेल्युअर पण सेलिब्रेट झालं पाहिजे, त्यात काही वाद नाहीये, पण वास्तव असं आहे की उगवत्याला नमस्कार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेचं वास्तव लक्षात घेऊन त्या अनुषंगानेच श्रम घेणं, त्या अनुषंगानेच एफर्ट्स घेणं आणि स्मार्ट वर्क कसं करता येईल. आणि स्मार्ट वर्क हे हार्डवर्क मधून जन्माला येतं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत जातात तेव्हा तुम्हाला कळतं की याचे एफर्ट्स कसे कमी करत जायचे. त्यामुळे हे फार क्लिअर आहे की स्मार्ट वर्क अशी डायरेक्टली की नाही आहे कुठली, ती हार्डवर्क मधूनच जे आहे शेप घेत जात आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा
आणि आगामी काळातल्या ज्या काही मेन्सच्या परीक्षा आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला मराठी इंग्रजीसाठी तुषार जे आहे तर ते मदत करणार आहे. सो ती मदत जी आहे तर ती आपल्यासाठी मोलाची असणार आहे, कारण या दोन विषयांचं रिझल्ट मधला जो काही डॉमिनन्स आहे तो वर्षानुवर्ष आपण बघत आलेलो आहे. सो नेक्स्ट पॉडकास्टमध्ये अशाच पद्धतीने एक नवीन विषय घेऊन किंवा वेगवेगळे जे आहेत आपल्या बरोबरच्या ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत बघा तर त्या घेऊन आपण भेटत राहूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि तुषारच्या आगामी ज्या आहे सगळ्या प्रवासासाठी स्पॉटलाइट फॅमिली तर्फे जे आहे तुषारला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.